नमस्ते. नमस्कार. सर्वप्रथम आपल्या विकास नाळे यूट्यूब चॅनलवरती आपलं नाव सांगा. मी लावणी सेवक शिवम सातारकर, विष्णू इंगळे. हां, आणि आत्ता आपण जो डान्स पाहिला तो मुलाचा आहे, मुलीचा नव्हे. तर या असणाऱ्या पब्लिक सर्व सातारकरांनी आपल्या या लावणीला अतिशय सुंदररित्या आणि असं लावण्य असं मनमोहकपणे लावणी पाहिली आणि याला पूर्णपणे प्रतिसाद दिला. याबद्दल काय सांगाल? सर्वप्रथम मला महाराष्ट्राची लोककला ही मी ज्यावेळेस शिकलो तर मला हे कळालं की नवरसांनी लावणी बनलेली आहे. त्यात नवरस आहेत म्हणून ती एक मादक किंवा मोहक अशी प्रेक्षकांना वाटते. म्हणजे कुठलाही मी दुसऱ्या कला प्रकारांना मी लावणी करते म्हणून दुसरे कला प्रकार माझ्यासाठी चांगले नाहीत अशातला भाग नाही आहे. पण लावणीमध्ये ती एक आहे टॅक्ट, म्हणजे त्यात एक जादू आहे की कुठलाही प्रेक्षक ह्या लावणीला आपण म्हणजे मोहून जाऊ शकतो. त्यात आदा आहेत, त्यात शृंगार आहे, त्यात ते एक सादरीकरण आहे जेणेकरून प्रेक्षक हा पूर्णपणे ओढला जातो, खेचला जातो. आणि ही जी तुम्ही आत्ता कला सादर केली, किती दिवसापासून आपण या कला सादर करीत आहात? गेले 7-8 वर्ष मी पारंपरिक लावणीवर काम करतोय. म्हणजे मूळतः मी जेवढ्या पारंपरिक लावण्या आहेत किंवा तो शृंगार असेल, मग त्यात सगळ्याच गोष्टी आल्या. अगदी साडीपासून टिकलीपासून, म्हणजे पहिल्या काळात शिक्क्या एवढ्या टिकल्या वापरायच्या, बांगड्या असतील, सगळ्याच गोष्टी म्हणजे शृंगार कुठं आहे तिथून मी अभ्यास करून ह्या पारंपरिक लावणीवर गेले 7 वर्ष काम करतो. आपण एक जेंट्स आहात, मुलगा आहात, पण साडी घालून पब्लिकच्या समोर डान्स करणं हे करीत असताना घरातून किंवा असा काय कसा प्रतिसाद आपल्याला मिळाला? सर्वात पहिल्यांदा सांगायला मला आवडेल की मी मॅरिड ऑलरेडी. माझं लग्न झालेलं आहे. मी लावणी म्हणजे ज्यावेळेस मी ऑन स्टेज असतो त्यावेळेस मी स्वतःला स्त्री समजतो, पण ज्यावेळेस मी स्टेजवरून खाली येतो तेव्हा मी पुरुषच असतो. आधीच्या काळात म्हणजे सुरुवातीचा काळ जर तुम्ही बघायला गेला तर ज्यावेळेस स्त्रियांना स्वातंत्र्य नव्हतं त्यावेळेस पुरुषच लावणी साजरा करायचे आणि तीच परंपरा आहे, तोच वारसा मी पुढे नेण्याचं काम करतो. यात असं वेगळं नाही किंवा स्त्री पुरुष वगैरे ह्या गोष्टी मी मानत नाही. आतापर्यंत आपण बघितलं तमाशा कलावंत किंवा नटरंग सारख्या अशा भूमिका होऊन गेल्या, तर अशीच कला आपण होत जाऊ हीच एक मनापासून विकास नाळे यूट्यूब चॅनल पासून तुम्हाला शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. तर आपण राहायला कुठले आहात हे प्रथम सांगा. मी प्रॉपर तसं औंधचं आहे, पण माझं लहानपण वगैरे सगळं साताराच, म्हणजे माझा जन्म वगैरे सातारातच झालेला आहे. म्हणून मी माझ्या नावापुढे शिवम सातारकर म्हणून लावतो. तर आता पण तुम्ही म्हटला 2 मिनिटापूर्वी की मी मॅरिड आहे, म्हणजे लग्न माझं झालेलं आहे. तर हे मॅरिड लग्नानंतर म्हणजे काय प्रतिक्रिया येतात, करून किंवा हे कर किंवा नको करू असं काय आहे का? नाही, सर्वप्रथम माझ्या मिसेसनीच मला परवानगी दिली आहे. म्हणजे मी लावणी करत होतो हे तिला पहिल्यापासून माहिती आहे आणि तिच्याच सपोर्टमुळे मी आज काही जे काय आहे ते तिच्यामुळे. तुम्हाला मुलं वगैरे नाही? म्हणजे मुलाला तुम्ही पुढे भविष्यात तुम्ही मुलांना ह्या लावणीकडे किंवा अशा प्रकारे तुम्ही प्रतिसाद देऊ शकता. म्हणजे येस, जरी माझा मुलगा उद्याहून मला म्हटलं की मलाही लावणी कलाकार व्हायचंय तर मी त्याला 101% मी सपोर्ट करेन. येस, तुम्ही नाही, मी 101% सपोर्ट करेन. तर नक्की सपोर्ट करा. आपला हा नवीन चॅनल आहे विकास नाळे यूट्यूब चॅनल. तर थोडक्यात आपल्या विकास नाळे यूट्यूब चॅनल विकास नाळे यूट्यूब चॅनलने माझ्या कार्याची व माझी दखल घेतली त्याबद्दल खरंच त्यांचे मनापासून आभार. तुमच्या यूट्यूब चॅनलला पण खूप खूप शुभेच्छा. आणि तुम्हालाच अशा नवनवीन माझ्या पारंपरिक लावण्या पाहिजे असतील तर लावणी सेवक शिवम इंगळे म्हणून माझं इंस्टाग्रामला पेज आहे, ते नक्की फॉलो करा तुम्हाला जर आवडलं तर. थँक्यू. धन्यवाद. अतिशय सुंदररित्या तुम्ही माहिती दिली.